हाय. आमच्या लाडक्या नाईकबाईंच्या सेटवर आम्ही गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत. गुरुवंदन सोहळा असं या कार्यक्रमाचं नाव आहे. आणि ज्यांच्या ज्यांच्या शिक्षिका इथे येऊ शकतायत त्यांना बोलावलेलं आहे. म्हणजे दक्षताच्या शिक्षिका येणार आहेत, माझ्या 2 काळेबाई आणि जोशीबाई येणार आहेत आणि बघूया आता कोणाकोणाच्या बाई येत आहेत. तर त्यासाठी हा व्लॉग करते की काय कार्यक्रम घडतोय, काय काय छान छान होतंय ते तुमच्याबरोबर शेअर करता येईल. आमच्या लाडक्या नाईकबाई ही सिरियल आमची स्टार प्रवाहाला 10 ऑगस्ट पासून संध्याकाळी 6:30 वाजता टेलिकास्ट होणार आहे. ती तुम्ही नक्की बघा. पण त्याच्यात काय काय घडतंय आता गुरु ही शिक्षिकेवरची एक गोष्ट आहे. नाईकबाई या मराठी शाळेतल्या शिक्षिका आहेत. त्यामुळे आम्ही असं ठरवलं, म्हणजे ओशन फिल्म्स कंपनी आमच्या प्रोडक्शन हाऊसने असं ठरवलं की आपण एक असा छान कार्यक्रम करूया की जिथे गुरूंना वंदन करून आपल्या आपापल्या शिक्षकांना बोलावून त्यांचे आशीर्वाद घेऊन ह्या प्रवासाची सुरुवात करूया. म्हणून हा गुरुवंदन सोहळा आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. तर बघूया काय काय घडतंय. आमच्या बाई आल्या आहेत, जोशीबाई आणि काळेबाई आल्या आहेत, त्यांना भेटून आले. पण आता तुम्हाला मी त्या स्टेजवर गेल्यावरच दाखवेन. मी कोणाला तरी सांगेन शूट करायला, कारण बरेच पाहुणे आलेत. त्यामुळे त्या गर्दीत मला आत्ता काही शूट करता आलं नाही. तर आता स्टेजवर जाईन. काय कार्यक्रम आहे एक्झॅक्टली मला माहिती नाही, पण मी तो शूट करायला सांगेनच, तर तुम्हाला बघताच येईल. तयारी झाली, थोडे लोक बाहेर बसले, दिसतोय का? आता माझं पॅकअप झालंय, मी तयारी करते. पण बघा, वर्षभरातले फक्त हे 2 दिवस आपण आपल्या गुरुजनांसाठी कृतज्ञता व्यक्त करतो. पुरेसे आहेत का? तुम्हाला काय वाटतं? पुरेसे आहेत? नाही. खर तर गुरुजनांसाठी हे 2 दिवस नाही, तर आपला रोजचा दिवस हा गुरुजनांमुळे असतो. हेच या निमित्ताने सांगतात. अभिनयात असू दे किंवा तुम्हाला हाही तिचा गुण माहित असेल की तिला आम्ही जबरदस्तीने डान्स मध्ये देखील तिला उभं केलेलं होतं आणि तिनं डान्स केला, डान्स आणि छान केलं. तिचं कसा स्वभाव आहे की ज्या क्षेत्रात ती जाईल किंवा जे काही जिथं जाईल ना तिथं ती डिव्होशनली करणारी मुलगी आहे. कुठेतरी पाट्या टाकणारी ती नाहीये. डेडिकेशन, डिटर्मिनेशन, डिव्होशन हे जे 3 डायमेन्शनल आहेत ते सगळे पल्लवीकडे आहेत माझ्या. आणि हे मी लहानपणापासून अनुभवले, आताच मी नाही. अनेक ठिकाणी किंवा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळं मी हे अनुभवलेलं आहे. आणि तिचा जो आत्ताचा जो प्रवास आहे तो खूप छान वाटतो मला. बघताना माझे 2 डोळे मला पुरत नाहीये ते, आणि आल्यालाच माझ्या डोळ्यात पाणी आलं पण कंट्रोल केलं का. म्हणजे सगळ्या गंभीर करता म्हणतात की तुमची मानस कन्याच आहे, आणि मला खूप अभिमान वाटतो की हो ती माझी मानस कन्या आहे म्हणून सांगायला. तर तिचा जे हा उत्कर्ष आहे, तिची ही प्रगती आहे, अर्थात माझ्या अविनाशची साथ तितकीच मोलाची आहे. तिला असंच घर मिळालं की तिच्या कलेला उत्तेजन मिळेल. नाही तर काय होतं की आपण सासरी गेलो की माहित नाही कसं काय आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये पुढे काम करायला. पण तिचं भाग्य एवढं की अविनाशजींसारखे साथीदार तिला आज इथे मिळाले. आणि त्या माध्यमातून तिचं पहिलं नाटक, तुम्हाला कोणाच्या लक्षात असेल मला माहिती नाही, पण तिचं पहिलं नाटक जे होतं ते गंध निशिगंधाचा 15 ऑगस्टला जे आमच्या डोंबिवलीमध्ये झालेलं होतं. आणि त्या नाटकापासून अविनाशजींची जी जोडी आहे ती आजपर्यंत आणि पुढेही राहणार आहे. तर अशा पद्धतीनं हा तिचा कलेचा प्रवास हा तिथून सुरुवात झालेला आहे आणि त्याची मी साक्षीदार आहे. खूप आनंद होतोय माझ्या पल्लूला असं मोठं होताना. काय बोलू किती बोलू, वेळेची मर्यादा. भरपूर बोलण्यासारखं आहे, भरपूर आठवणी आहेत. नाटकामध्ये तर ती इतकं डिवोशनली म्हणजे तिलाही आठवत असेल. आणि खरं सांगू का, तिचे खरे या क्षेत्राचे पहिले गुरु म्हणजे हे आमचे कैलासवासी पांडुरंग घागरेकर, की ज्यांच्या मार्गदर्शनानं ती घडली आज. आणि अनेक ठिकाणी आम्ही म्हणजे त्यावेळी खूप नाट्य संस्था होत्या, लेखी थिएटर म्हणजे सुधाते करमरकर यांची आठरपट, या सगळ्यामध्ये बालनाटक बसवायचे आणि घेऊन जायचं. आणि प्रत्येक ठिकाणी आता तिचं बक्षीस ठरलेलंच असायचं अभिनयाचं. तर अशा पद्धतीनं तिची जडणघडण ही या नाट्यसृष्टीमध्ये झालेली आहे. आणि 15 ऑगस्टला तिचं पहिलं नाटक केलेलं होतं गंध निशिगंधाचा.
खूप आम्हाला सगळ्यांना डोंबिवलीकरांना खूप आनंद झाला होता. खूप गर्दीत ते नाटक झालं आणि अशीच मग तिची सगळी जी कारकिर्द आहे ती पुढे बहरत गेली. तसं तिला वातावरण मिळालं आणि आज माझी बलू या तिनं एक चॅम्पियन म्हणून छोट्या मुलांची फिल्म देखील निर्मिती केलेली होती. तेच कुठेच या क्षेत्रामध्ये जे जे सगळं आहे ते सगळं माझ्या पोलीने केलंय, ती करणार आहे आणि करत राहणार आहे. त्यासाठी आमच्याकडून तिला खूप 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 शुभेच्छा आणि आशीर्वाद. हे सर आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रतापपूर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षकांची ही नोकरी ही त्यांच्यासाठी केवळ व्यवसाय नाही, तर ते असं म्हणतात की समाज म्हणून पेटण्याचा तो एक पवित्र पर्यंत त्यांना आपण सुट्टीच मिळत नाही. त्यामुळे अशा मी काही सिलेक्टिव्ह मुलं काढलेली आहेत की त्यांचा अभ्यास मी तिथंच करून घेतो, त्यांना वेगळं बसेल, त्यांचा अभ्यास तिथंच करून घेतो. हा प्रश्न माझ्या आवडला मला आणि मला नेहमीच त्याचा असा प्रसंग येतो. हा प्रश्न या ठिकाणी आहे की शिक्षक झाल्याचा सर्वात अभिमानाचा क्षण कोणता आहे. तर त्याआधी ही गोष्ट सांगेन की मला आठवतं की जे शिक्षक मला नाही भेटले शालेय जीवनामध्ये, म्हणजे वाटायचं की मला असं शिक्षक व्हायचं. तर आजही शाळेमध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना हाताने कधी कधी खाऊ घालतो, अशा काही रील शूट केलेल्या आहेत आणि मुलं पण मला खाऊ घालतात. पण याची प्रेरणा मला जास्त मिळाली तेव्हा की जेव्हा माझा एक विद्यार्थी होता, आदिवासी बॅकग्राऊंड मधून तो होता. तर तो शाळेत ज्या दिवशी आला त्या दिवशी त्यांनी डबा आणलेला होता आणि शेवटच्या बेंचेसवर तो बसलेला होता. त्या शेवटच्या बेंचेस बसल्या मी वर्गात ज्यावेळेस माझा 7वा तास होता, वर्गात गेलो आणि त्याला नवीन पाहिल्यानंतर मी त्याच्या डोक्यावर हात फिरवला की बाबड्या जेवलास का. तर माझी एक सवय आहे, मी मुलाच्या डोक्यावर आम्ही 100% विचारतो की जेवलास का, तू नवीन दिसतोय. तर योगायोग असं की पोषण आहार नव्हता. सुरुवातीला शाळा जेव्हा भरते तर सुरुवातीला थोडा शॉर्टेज असतो. तर त्यावेळेस पोषण आहार नसल्यामुळे मी त्याला म्हणजे विचारलं की जेवलास का. तर त्याचं वाक्य होतं, त्याचं उत्तर असं होतं की सर नाही जेवलो. एकदम स्पष्ट बोलला. म्हटलं आईने डबा नाही दिला का. म्हणजे नाही, आईने पण डबा दिलेला नाही. तर त्यावेळेस मी सगळं बाजूला ठेवलं, माझा उरलेला टिफिन बाकी मुलांकडनं म्हणजे सगळ्यांचा टिफिन असं घेतला आणि त्याला खाऊ घातला. तर एवढा निपुणपणे इतका सुंदर म्हणजे तो क्षण होता की तो जेवला. त्याचं म्हणजे ती जी रील होती ती माझी इंस्टाग्रामची पहिली रील होती. माझ्यासाठी मोटिवेशन ठरलं. त्यावेळेस मला खरंच सार्थक वाटलं की केवळ शिकवणं हे माझं काम नाही आहे, तर मला त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचंय की ज्याला खरंच, कारण शिक्षक हा विद्यार्थ्यांचा दुसरा पालक असतो आणि दुसरा पालक होण्याची भूमिका माझ्याकडे निभावली गेली आणि माझ्यासाठी तो खूप जास्त अभिमानाचा क्षण होता. धन्यवाद. तसे माझ्या वर्गामध्ये रोजच मजेदार प्रसंग घडत असतात. तर कुठला म्हणून सांगू? अजून आणि शालेय स्पर्धा की स्नेहस्पर्धा यानंतर आपण आहे सरांना विचारूया. तर तुम्ही काय सांगता, सहल की वन? तुमचा आवडता विषय मराठी की इतिहास? हा माझ्यासाठी संगीत प्रश्न, दोन्ही विषयामध्ये आवडतात. पण मराठी मला मजा येते, थोडीशी कविता वगैरे असतात मराठीमध्ये होते. दंगा करणारी मुलं की शांत वर्ग? मला दंगा करणारी मुलं आवडतात. आणि शालेय स्पर्धा की स्नेहस्पर्धा? स्नेह संमेलन आतापर्यंत भरपूर बक्षिसं जिंकली तर मला आवडतं. थँक्यू. आणि आता यानंतर आपण इंडिया मॅडमकडे जाऊया. शाळेत असताना तुम्हाला काय आवडायचं, सहल की वनभोजन? वनभोजन आमच्याकडे नव्हतं त्यामुळे सुंदर. शाळेत असताना तुमचा आवडता विषय कुठला होता? ताईंचा आवडता विषय गणित होता बरं का. त्यानंतर शाळेत तुम्हाला शांत राहायला आवडायचं की दंगा करायला? मी बरोबर शांत राहून घेतात. आणि मला शालेय स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला व्हायचं की? दोन्ही. स्नेहसंमेलन जास्त, कारण खूप ऍक्टिव्हिटीज असायच्या आणि त्यामुळे रिहर्सलसाठी घरातून बाहेर जायला. तुम्हाला पण
या ठिकाणी वेवशिलाई यांचा सन्मान होतोय. तर एकदा थोडस इकडे तिकडे जाईल. 1 2 नाही खरं नाही ऐकलं नाही. 1 2 3 4 असं असू शकतं. म्हणजे मी करून बघायचं की डायरेक्ट हातात आहे. म्हणजे 1चा वर्ग 1 प्लस 1 म्हणजे 2, 2चा वर्ग 4 पाहिजे. दुप्पट 1चा वर्ग 1च्या दुप्पट 2, 2चा वर्ग 4, 4 4च्या दुप्पट 8 अधिक 1. घेतोय का बरोबर? नाही नाही आमचं चुकायचं. 1चा वर्ग 1 1च्या दुप्पट 2, 2 8 आणि 1. मग असं असू शकतं ना. 2चा वर्ग 4 हे 8 आणि 64 आहे. 8 अधिक 1 दोनचा वर्ग स्कॉलरशिप मध्ये एवढा वेळ नसतो. एका मिनिटात 1 मिनिट पकवायचं असतं. ठरले म्हणा म्हणून सांगते. बाकीचे हरले का? मी बघूनच आणले होते. सांगू? हो प्लीज. एकाचा शून्यवा घात 1, 2चा पहिला घात 2, 3चा वर्ग म्हणजे दुसरा घात 9, 4चा तिसरा घात 64 आणि 5चा चौथा घात 35, 5चा 135. आमच्या मॅडमसाठी म्हणजे विद्यार्थी मॅडमसाठी जोरात काय मजा आली. हात न उचलता हे 3 हात न उचलता रेषेवर रेष न येता हे 3 वर्तुळाची आकृती काढून टाकायची. येऊ शकते. थोडी छोटी मोठी झाली ये ना विचार कर. त्यांचा विचार करते. थोडासा मेंदूला खुराका. शिंदे मॅडमच्या क्लासमध्ये सगळे विद्यार्थी पास झालेले आहेत. आपण कापड कुंदन लेक हिरव गोंधन लेक झाडाची पालवी लेक हाडाच चंदन. नमस्कार. हॅलो.
नमस्कार, मी नेहा बाम. आमच्या लाडक्या नाईकबाईमध्ये मी रजनीचं कॅरेक्टर करते, पण हे सांगायला मी इथे नाही आली ऍक्च्युली. आज मी कोल्हापूरला बॉर्न अँड ब्रॉटअप असल्यामुळे माझे कुठलेही टीचर इथे येऊ नाही शकले आणि अर्थात मी त्यांच्या टचमध्ये सुद्धा नाहीये. त्या काळी मोबाईल सुद्धा नव्हते आणि त्यामुळे माझ्या कुठल्या टीचरना मी बोलवू नाही शकले. पण एका अर्थी ते बरंच झालं, कारण ऐश्वर्याच्या टीचर आणि भाग्यश्री आणि अक्षताच्या टीचर मी त्यांच्या बद्दल सगळं चांगलं चांगलं सांगितलं. माझे टीचर जर आले असते तर मग खूप काही बरं चांगलं इम्प्रेशन झालं नसतं, कारण मोस्ट ऑफ द टाइम वर्गाच्या बाहेर मी उभी असायचे आणि येणारे जाणारे विचारायचं काय झालं करून. आणि वर्गात वांड म्हणून मी एकदम प्रसिद्ध होते आणि बोलणाऱ्या मुलींची नावामध्ये मी वर्गात नसले तरी माझं नाव वर असायचं कुसुमजे. पण आता आम्ही जी सिरियल करतोय त्याचे जे डायरेक्टर आहेत केदार वैद्य, हे आमचे टीचर आहेत आणि हे माझे टीचर आहेत आमच्या क्लासमध्ये. आणि त्यांना ऑल द बेस्ट आणि आमच्या सिरियलला खूप खूप आशीर्वाद द्यावे आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच. खूप छान वाटतं आज माननीय व्यासपीठ आणि आपण सगळे आपलेच आहोत. सगळ्यात आधी या आमच्या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिलात त्यासाठी तुमचे खूप आभार आणि सगळ्यांच्या शिक्षिका इथे आल्या त्याबद्दल त्या सगळ्यांचे खूप आभार. मला असं वाटतं की शाळा आणि विद्यार्थी म्हणजे माझं शाळेबरोबरचं नातं हे खूपच खूपच वेगळं आहे. म्हणजे तो एक जसं आपण म्हणतो की आई आणि मुलीचा एक बंध असतो, बॉन्ड असतो, तर तसं माझं आणि माझ्या शिक्षकांचं नातं आहे आणि जे आजपर्यंत आहे. कारण आई नंतर म्हणजे आई बाबा आपल्याला संस्कारित करतातच, पण त्यानंतर समाजात पाऊल टाकताना जी पहिली आपली आई असते ती आपली शिक्षिका असते असं माझं ठाम मत आहे. आणि काळेबाई असतील, जोशीबाई असतील, माझ्या पहिलीच्या पडसलगीकर बाई असतील, आपटेबाई असतील, अशा सगळ्या बाई माझ्या अजूनही संपर्कात आहेत. आणि मला नेहमी वाटतं की प्रत्येक वेळेला त्यांनी आपल्याला काही ना काहीतरी शिकवलं, आपल्याला आपल्या पायावर उभं राहायला मदत केली, त्यामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलो. काळेबाई सुद्धा म्हणजे या क्षेत्रात माझा जो प्रवेश झाला तो काळेबाईंच्यामुळे झाला. कारण त्यांनी मला अक्षरशः कथाकथनापासून असेल, नृत्य त्या म्हणाल्या, गाण्यात सुद्धा समूहगीतात त्यांनी मला उभं केलंय आणि माझ्या बाकीच्या मैत्रिणींना म्हणणं असायचं तू इतकी बेसूर गातेस तरी का घेतात तुला समूहगीतात घेतात. तर मला असं वाटतं की आपल्याला जे येत नाही ते पण शिकण्यासाठी प्रवृत्त करण्याची जी ऊर्जा असते ती आपल्या शिक्षिकेकडनं आपल्याला मिळते आणि ती मला काळेबाईंकडनं, जोशीबाईंकडनं, सगळ्याच शिक्षकांकडनं मिळाली. त्याबद्दल आयुष्यभर मी त्यांची ऋणी आहे. त्यांची कृतज्ञता मी कितीही शब्दात व्यक्त केली तरी ती मी नाही करू शकत. कारण आज जे काही आहे, एक माणूस म्हणून, एक आई म्हणून, एक बायको म्हणून, एक ऍक्ट्रेस म्हणून, ते सगळं मी माझ्या शाळेचं श्रेय समजते. कारण तिथून मी घडत गेले आणि आज घडत घडत इथपर्यंत आले. आमच्या लाडक्या नाईकबाई ह्या अशाच दोन्ही गोष्टींची समतोल साधत पुढे येणारे आहेत. ती घरात उत्तम गृहिणी आहे, सगळी नाती जपणारी, सगळ्यांबरोबर प्रेमाने वागणारी, सगळ्यांना सांभाळून घेणारी, पण त्याचबरोबर जर कुणाचं चुकलं, जर तिचं स्वतःचंही चुकलं तरी त्याबद्दल व्यक्त होणारी अशी ही शारदा आहे. आणि शाळेत तर ती मुलांसाठी जीव ओतून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करते वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे जसं तुम्ही शिकवता त्या पद्धतीत शारदा सुद्धा मुलांना समजेल असं त्यांच्या त्यांच्या सारखं लहान होऊन त्यांना काय करू शकतं, काय काय जड जाऊ शकतं याचा विचार करून शिकवणारी शिक्षिका आहे. आणि फक्त शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं नाहीये. तर जसं मी म्हटलं तसं जसं पूर्वी होतं आमच्या बाईंमध्ये आणि आमच्यामध्ये, तसंच तिचं शारदाचं आपल्या मुलांबरोबरचे नातं आहे, तसंच विद्यार्थ्यांबरोबर नातं आहे. तर ती एक समाज घडवणारी अप्रत्यक्षरित्या म्हणजे तिच्या डोक्यात नाहीये की ती समाज घडवते, पण ती ज्या पद्धतीत शिकवते, ज्या पद्धतीत त्यांना आपलंसं करते, त्यांची सुखदुःख जाणून घेते, त्यांना खूप प्रेमाने सगळ्या गोष्टी समजावून सांगते,
ते जे एक नातं आहे ते नातं डेव्हलप होऊन कुठेतरी समाज घडतोय, त्यांच्यावर संस्कार होत आहेत. आणि मला असं वाटतं की आजच्या काळात हे खूप गरजेचं आहे. आपण जर आजूबाजूला बघितलं, परिस्थिती बघितली तर मुलांना, मुलींबरोबर मुलांनाही संस्कारित करण्याची गरज आहे, जे कुठेतरी आता कमी पडतंय. त्यामुळे चुकीच्या घटना घडतायत, वाईट घटना घडतायत. पण जर आपला पायाभक्कम असेल संस्कारांचा, जो शाळेतूनच मिळतो, तर मला वाटतं प्रत्येक व्यक्ती ही माणूस म्हणून जगायला लागेल. आणि माणसाचा माणूस पण जिवंत ठेवणं हे जसं शिक्षकांचं काम आहे, ते काम ही शारदा नाईक करते. आणि त्यासाठी हे कॅरेक्टर मला करायला मिळतं, यासाठी मी ओशन फिल्म्स कंपनीचे खरंच खूप आभार मानते. कारण लहानपणापासून मला शिकवण्याची आवड होती. मी कपाटाच्या एका पत्र्यावर शिकवत शिकवत असं खेळ खेळायचे आणि मी शिकवत राहायचे. तर ते माझं स्वप्न आज पूर्ण होत आहे. आणि ही शारदा नाईक ही व्यक्तिमत्व खूप खूप वर्ष आहे. ते कुठेतरी जवळून बघण्याचा, अनुभवण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि ती संधी मला मिळते याबद्दल खरंच ती खूप आभारी. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम, खूप खूप सुंदर व्यासपीठावरती. नमस्कार. मला वाटतं आभार प्रदर्शन हा कदाचित चुकीचा शब्द होईल. सगळे गुरुजन बसलेले आहेत, त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या पाठीशी सगळ्यांच्याच आहे. सगळ्या गुरूंना भूषण फिल्म कंपनीकडून आभार उभार करून सुजय हे सुबोध बांधवकर आणि मी उत्तर काढले. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि खरंच तुम्हाला सगळ्यांचं आमच्याकडून वाटत आहे. मगाचपासून आम्ही या 3 शिक्षकांच्या बऱ्याचशा रील्स, बऱ्याचशा गोष्टी आम्ही नक्की ऐकलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत, आदर्शवत आहेत. सो तुमच्याही सगळ्यांचं ह्या व्यासपीठावरती स्वागत. खरं तर मला माहिती होतं की आभार प्रदर्शन करायचं आहे किंवा काय, पण एक गोष्ट नक्की सांगण्यासारखी आहे की तुम्ही जी पिढी घडवताय, तुम्ही जी मुलं घडवताय, याने इतिहास घडवलेला आपण काल परवा 2 दिवसांपूर्वीच बघितलाय. तर तुमच्याकडून तो इतिहास असाच कायमस्वरूपी घडत राहो, कारण की ते घडवणारे तुम्ही आहात. आणि आमच्याकडून तो घडत असेल तर घडवणारे आम्ही आहोत. सो तुमच्या सगळ्यांचंच खूप खूप स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना वंदन. अमित दादा इथे वेळात वेळ काढून आलेले आहेत अविनाशी नाडकर, सो त्यांचंही स्वागत. एक 2 गोष्टी तुमच्या सगळ्यांशी नक्की शेअर करायला आवडतील या मालिकेच्या माध्यमातून. ऐश्वर्याचा इथे म्हणजे आमच्या नाईक बाईंनी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण आमच्याकडूनही आम्ही नक्कीच प्रयत्न करू की समाज बदल, समाजाला काहीतरी देण्यासाठीच या मालिकेतून आम्ही नक्कीच प्रयत्न करू. अर्थात याच्या बरोबरचा प्रवास हा थोडीशी फोडणी, थोडीशी दालचिनी, थोडीशी काळी मिरी ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. पण त्याच्याच बरोबर कुठे ना कुठेतरी समाजामध्ये काहीतरी प्रबोधन व्हावं, समाजामध्ये काहीतरी चांगल्या विचारांची उजवण व्हावी, याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. आमच्या सगळ्या कलाकारांतर्फे, आमच्या संपूर्ण मंचातर्फे, आमच्या पूर्ण टीम तर्फे आम्ही गुरुजनांना याची ग्वाही देतो की आमच्याकडून आम्ही हा नक्कीच प्रयत्न करू की ज्या ज्या गोष्टी तुम्ही तुमच्याकडून तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि परिणामी समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय, त्या तुमच्याच विद्यार्थ्यांच्या कलाकृतीतून आम्ही लोकांसमोर सादर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सामाजिक भान या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही नक्कीच ठेवू. त्यासोबत तुमचे आशीर्वाद आम्हाला लाभू देत आणि ते कायमस्वरूपी आमच्या सोबत राहू देत मी तुमच्या सगळ्यांकडे विनंती. आता मी म्हणतो, मगाशी नेहाताईंनी त्याचा उल्लेख केला की जसे तुम्ही सगळे गुरुजन आहात, तुम्ही सगळे शिक्षक आहात, तसं ह्या सगळ्या लाडक्या नाईकबाईंना आणि या सगळ्या कलाकृतीला घडवणारा आमच्याकडेही एक शिक्षक आहे, केदार वैद्य. तर प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकांचा सन्मान केला. ही शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दोघांसाठी ही अभिमानाची गोष्ट होती.
मी आमच्या सगळ्या कलाकारांना विनंती करतो, साधारण आमच्या सगळ्या मंचाला विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी इथे यावं आणि केदारचा सत्कार करावा. शिक्षक हा केवळ त्याच्या वयोमानानुसारच होतो असं नाही. आपण अगदी लहान बालकापासून ते मोठ्या मोठ्यापर्यंत सगळ्यांकडूनच शिक्षण घेऊ शकतो, शिकू शकतो. आपली जर शिकायची इच्छा असेल तर आपण, मला असं वाटतं की वयाच्या 80व्या वर्षापर्यंतही शिकतच असतो. सो आपल्या ह्या गुरुचं या सगळ्या च्या वतीने मला असं वाटतं की तुम्ही सो ही संकल्पना. धन्यवाद. आमच्या लाडक्या नाईक बाई हा माझ्या लहानपणापासून माझ्या शाळेत आम्ही आमच्या शिक्षकांना आम्ही बाईच हात लावले. त्यामुळे अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आतापर्यंत अनेक गोष्टी मी सादर केल्या किंवा दिग्दर्शित केल्या, पण एका शिक्षिकेची गोष्ट सादर करण्याची संधी मला मिळाली. एक छोटासा प्रसंग आहे, अगदी मनापासून सांग. मी त्या बाईंचं नाव घेत नाही, पण मला आठवतंय मी 3रीत होतो आणि आमच्या अतिशय आवडत्या बाई होत्या आणि नेहमी हसतमुख, नेहमी आमच्याशी अगदी प्रेमाने गप्पा मारणार. त्यावेळेला एकच विषय, एकच वर्ग शिक्षिका, एकच ते सगळेच विषय त्यात शिकवायच्या, म्हणजे 3री पर्यंत 4थी पर्यंत. पण त्या दिवशी नेमक्या त्या ज्या वेळेला वर्गात आल्या आणि त्यावेळेला त्या ज्या वेळेला आमच्याशी न बोलता त्या फळ्यावर लिहित होत्या आणि एका हाताने ना एक त्यांच्या पदराने त्यांचे डोळे पुसत होते. अरे मग त्या काय झालंय आज बाईंना, काय झालंय आणि त्यानंतर ना बऱ्याच वेळा हा प्रसंग मी स्वतः बघितलेला आहे किंवा त्यानंतर मला कळलं, तेव्हा मी तेवढा कळत्या वयात नव्हतो, पण एक आई किंवा हे असं बोलण्यात कळतं की जी शिक्षिका प्रत्येक वेळा वर्गात हसत असेल, निवड नव्हती घरी, त्याच आमच्या बाई घरीच तेवढ्या हसतमुख असतात का? जेवढी ताकद घेऊन आम्हाला शिकवतात किंवा आम्हाला एवढं शिकवून मोठं केलं, त्या शिक्षिका त्यांची तेवढी घरी गेल्यानंतर सुद्धा हे सगळं काय म्हणता येईल की घरची कामं आणि ह्या सगळ्या व्यापांमध्ये त्या तेवढीच ताकद टिकवून घेऊ शकत असतील का? या सगळ्या विषयावरचा हा आमच्या लाडक्या नाईकबाई हा विषय आहे, जो प्रत्येक शिक्षिकेला, प्रत्येक गुरुला जो आपला असा वाटेल आणि ते करण्याचं भाग्य मला मिळालं. आणि माझ्या बरोबर इथे जेवढे कलाकार उपस्थित आहेत ते उगाच म्हणतात मी त्यांचा गुरु वगैरे, ते माझे गुरु आहेत. नाही, ते बरेच अनुभवी कलाकार आहेत त्याच्यामध्ये. सो आमच्यात दिवाणघेवाण चालते, बार्टर सिस्टीम. त्यांच्याकडनं जे काही चांगलं असेल ते मी घेतो, माझ्याकडनं जे काही चांगलं असेल ते घेतात, त्यामुळे आम्ही एकमेकांचे गुरु आहोत. सो धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. आणि हा जो काही सन्मान यांच्यातर्फे मला प्राप्त झाली, आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट अशी की मला सगळ्यात एक आनंद असा झालाय की जसं बाकीचे सगळे म्हणाले की प्रत्येकाच्या शिक्षिका या उपस्थित आहेत आणि मला एकदम नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं झालंय की मला असं वाटायला लागलं की समोर बसलेल्या शिक्षिका माझ्या शिक्षिका आहेत. सो थँक्यू, धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि या कार्यक्रमाला खरंच काय म्हणतात की एक सुंदर असं चित्र उभं राहिलं, म्हणजे डोळ्यासमोर जे आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. सो थँक्यू सो मच. घर, संसार, समाज, विद्यार्थी आणि शाळा याची एकत्र सांगड घालून
प्रेरणादायी प्रवास हा राहणार आहे आणि हा प्रवास आमच्या सर्वांच्यासाठी आदर्श राहणार आहे. कशा जगतील, कशा वाढतील, कारण ग्रामीण भागात काय समस्या असतात ह्या बघून आहेत, तुम्ही बी जाणवले असतील, आम्ही बी खूप कौतुक वाटतं की श्रावी आता मराठी शाळेत आहे, तर हे सुरू होईलच, ही क्रांती येईलच लवकर. खरंच ग्रेट. लाईफ इज अ ड्रामा, मॅन इज अ ऍक्टर अँड गॉड इज डायरेक्टर. बट आपल्या विद्यार्थ्यांचा जो आयुष्यभराचा डायरेक्टर. फायनली घरी पोहोचले आहे. मेकअप वगैरे काढून झालाय. आल्या आल्या एंड लिंक घ्यायची लक्षात नाही आलं आणि राहून गेलं. म्हटलं आता जर घेतलं नाही तर व्लॉग कम्प्लीटच होणार नाही. तर मजा आली. एक आठवण, गुरुपौर्णिमेची खूप छान अशी आठवण आहे ही आणि ती कायम लक्षात राहील. आमच्या लाडक्या नाईकबाईच्या निमित्ताने अशी अनेक मंडळी भेटणार आहेत. हा प्रवास आत्ता सुरू झालाय. तो आणखीन छान अनेक लोकांना बरोबर घेऊन पुढे जात राहणार आहे. तर मला खूप छान वाटतंय की मला हे कॅरेक्टर करायला मिळतंय. त्यानिमित्ताने खूप चांगले चांगले क्षण अनुभवायला मिळणार आहेत. नाईकबाई जेव्हा तुमच्या घरी पोहोचतील तेव्हा तुम्हाला सुद्धा कळेल की ही एक खूप गोड अशी व्यक्तिरेखा आहे आणि ती तितकीच स्ट्रॉंग व्यक्तिरेखासुद्धा आहे. तर 10 ऑगस्टपासून ही मालिका सुरू होते स्टार प्रवाहाला संध्याकाळी 6:30 वाजता. तर नक्की बघा आणि जर तुम्हाला तुमची ही कामाची वेळ असेल, जसं मी आधी पण म्हटलंय, तर तुम्ही जिओ हॉटस्टारवर ही मालिका बघू शकता. तर आपण असेच भेटत राहूया. तर आता थांबते. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. तर आता थांबते. भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.